आज खरोखर आषाढी एकादशी आणि आज या ठिकाणी तुम्ही हा उत्सव मोठ्या जल्लोषाने साजरा करतायत आणि आज खरोखरच बघा आपण भाग्यवान, कारण या ठिकाणी आज पहिल्यांदाच महिलांचा डबलबारी सामना होतोय आणि त्यासाठी आमचा निवडला. तशी आमची दोघांची जोडी लय भारी, आपण नेहमीच वादेली म्हटला म्हणजे काय करते काय असो, पण खरोखरच या संसारूपी भवसागरामधून जर आपल्याला तारून जायचं असेल तर आपल्या मुखामध्ये सदैव त्या भगवंताचं नाव असायला पाहिजे. आणि या मानवाच्या जन्मात येऊन जर आपल्या मुखात त्या भगवंताचं नाव नसाल तर या जन्मात येऊन काय उपयोग नाही. ती बारकी बारकी पोरा ऐकतो, कारण एकदा पण समजो भावा भजन म्हणजे काय, नाहीतर अय्यो तुला वादेली बिदेली म्हटलं तर घरी जाऊन विचारते वादेली म्हणजे काय. तर खरोखरच आपल्या मुखामध्ये सदैव त्या भगवंताचं नाव असू हवा. आता हे बघा आपल्या बक्षीस दिलं नाही आणि का जर मी घेतलं बाजू ठेवलं तर ते बक्षीस देणारे काय म्हणतात, किती बुवा हरामी आहे, एवढे एका 100 रुपये दिलं तर साधा मला नाव पण घेऊन ना. मग आपल्या एवढं चांगलं देह त्या भगवंताने दिला, आपल्याला चांगलं घडवलं आणि या जन्मात घेऊन त्याचं जर नावच घेतलं नाही ते का किती वाईट. म्हणून सदैव आपल्या मुखामध्ये त्या भगवंताचं नाव असायला पाहिजे. म्हणून काय म्हणते
काय सांगता जवळ असो तुझा उसरायला सांगतो पण तुला एवढं जास्त काय वेळ झालं नको तरी पण सांग तू जेवणच तरी पण म्हणजे काहीतरी खाल्लं असतं काय नाही का तेव्हा तिथे पैसे बोलते दुकान उपवास जसं आमच्या बुवांचं असं पण माझ्या घरात माझा एकट्याच पण सासू सासरे माझी दोन पोरगी यांचं उपवास आहे ना जेवले भांडी बिंडी घासूची होती सकाळी जाऊन करत पाकाच करू होया त्याच्यासाठी पण थोडंच वेळ असो फक्त पण सांगितलं वाहे झुर झुर
प्रेमानच सांगितलं, एवढ्या प्रेमात बोललो. खरोखर एवढे प्रेमळ आणि एवढा प्रेम माझ्यावर करतं. सगळ्या मुलांनी प्रेम करून करून ही माझी अशी अवस्था झालेली आहे. माझं असं कोणा एकावर प्रेम नाही. सगळ्या मुलांवर सगळे बुवा मला सांगतात. आणि असं ते काय म्हणतात, लाड काढून गेले आमच्याकडे कलमच म्हणतात. आणि आमची लावणी झाली लाड मी काढू असं म्हणतात. पण बुवा काय सांगतात, म्हणून उशीर झालो. बरोबर ना, लाड काढून गेले म्हणून उशीर झालो. त्यांचं तोंडाकडे बघून तरी मला असं काही वाटत नाही की लाड काढून गेले असं. बरोबर एकदम म्हणजे बघा, दिवसभर घरात भर किंवा शेतात काम करून गेल्यानंतर रात्री माणूस एवढं टवटवीत जाऊ शकत नाही. माझा अनुभव त्यांच्याकडे बघून मला असं काही वाटत नाही की लाड काढून गेले असते. पण असं नाही, सगळ्यात जवळच्या आपल्या बस केलेल्या सर्वांना आवडत्या कोणत्या बस तर त्या साक्षीमुळे. म्हणजे खरोखर आज बुवांचा अनुभव हा खूप आहे. म्हणजे मी असा लहान होतं लहान तेव्हा ह्यांचे बार्य व्हायचे आणि मी असा काय कसा बसला तसं बसून मी पुढे ह्यांचे बार्य बघितलेले तेव्हा मी असं वाटलं नव्हतं की कधीतरी भविष्यात त्यांच्यासोबत बारी होईल. पण परमेश्वराच्या कृपेने आज बुवा तर आमची जोडी वादेली म्हटलंय म्हणजे काय काहीतरी आता संजोग बसला की जेवणात डाळ भात खातो आपण त्याच्यावर चवी जरासा लोणचा पापड असतो की बरं वाटतं म्हणून जराशी बरं वाटत. तसं नाही, माझं तुमच्याबरोबर वाढ नाही आणि मी तसं काही वाढ करतो. आमची जोडी रसगुल्ला आणि गुलाबजाम सारखी आहे बघा, दोन्ही पण गोडच. पण यांच्यामध्ये बुवा रसगुल्ला बरं बघा कसं पटला ना. जास्त काही बोलणार नाही कारण बुवा माझ्यापेक्षा वयाने मोठे आहे. बरोबर ना, म्हणजे मोठ्या बहिणी प्रमाणे आहेत माझ्यासाठी. आणि काय सांगतात बुवा आज जेवण नाही बरोबर बुवा मी आज बस केला. दुपारी मी कुठे नाही बोलणार, दुपारी मी फणसाची भाजी खाल्ली फक्त, कुठे नाही बोलणार. पण उपवास करून माझी अवस्था अशी झालेली नाही मला. आणि अशी अवस्था असली हाडाची हाडं जरी दिसली तरी हाडा बुवा ताट आहे ना. आणि काय म्हणतात, समृद्धी ठीक मग अशी समृद्धी ह्या नावातच बुवा ब्रँड आहे. कळलं काय म्हणून कळलं काय हो नावातच ब्रँड आहे म्हणून त्यांचं आज खरोखर माझं भाग्य बुवा माझं नाव समृद्धी या नावातच सगळं येतं. म्हणजे बरोबर आहे काय असं का नाव घेतल्यानंतर ब्रँड आहे त्याच्यामुळे सगळीकडे वापरलं जातं. समृद्धी महामार्ग झालो होय की नाही, मग खाऊ सांची काय नाही झालो बरोबर ना, सांची नाही झालं समृद्धी महामार्ग झालो. पण सुरुवातीलाच म्हणजे जेव्हा तुम्ही खरोखर एवढे गोड असणार वादेली म्हटलं तरी मी तुमच्यावर वाद आधीच म्हटलंय तरी मला तर जमणार नाही. खरोखर सांगतो सुरुवातीला सुरुवातीने जीव तोड मारल्याने बरोबर तुमच्यासाठी म्हणजे मी जसं सगळ्या बुवांवर प्रेम करतोय त्यात एक नंबरला तुम्ही म्हणून तुमच्यासाठी दोन फुलले रे क्षण माझे फुलले क्षण माझे आणि मग नंतर अशी अवस्था काय करतात तेवढं माझं प्रेम म्हणून म्हटलं ओळही वेळात श्वासात नसात स्वप्नात
तर नक्कीच होणार. बरोबर, या ठिकाणी महिला मंडळी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. त्यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या मोठी जाऊ दे. काय शेवटी ते लाडके बहिणी आहेत, बरोबर ना. जरा काय त्यांना झाला तर ते डायरेक्ट भावाक फोन करू शकतो का त्यांच्या. तुम्ही जे माझा भाव आहात त्यांनी नेमका बोलताना जरा विचार करून ठेवला, बरोबर ना. कारण उद्या लाडक्या बहिणींची जरा कोणी काही काळ काढला तरी ते लगेच आपल्या भावाकडे फोन करतात. त्यामुळे यांच्यापासून जरा जपून राहू होय ना. म्हणजे दिवसभराची शेतीची कामं करून सध्या सगळ्यांचीच लावणी वगैरे चालू आहे, बरोबर. आणि ही सगळी कामं करून तुम्ही आज या ठिकाणी एवढा का उशीर झाला, जवळजवळ 12 वाजले तरी सुद्धा अशी सर्वजण एकत्र आहात. म्हणजे तुम्ही बसलात सगळे उठून व म्हणाले ते खरं आणि मग मान्य बघा तुमचं म्हणजे तुमचं एकट्याचा उपवास होतो पण बाकी सगळ्यांचं तुमचं आवडीचं होतं हे सगळं मी मान्य करते. तर एकदा जोरदार टाळ्या म्हणून जोडले. एका बाईला घरात किती कामं असतात ती आपल्यालाच माहिती. कारण काय उद्या हे सगळे जाऊन आरामात म्हणजे झोपताले, बरोबर ना. सगळे 10 वाजता उठले ह्या विचाराने सुरू बरोबर राग नसावा. बाप्पा मोरया 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 तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के आगे सैना मंदिर बढ़ जाए, मेरे घर के आगे सैना मंदिर बढ़ जाए, मेरे घर के आगे सैना बढ़ जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो
भेटलो. तुम्ही काय म्हणता? दाढ म्हणतात, आमच्याकडे दाढ म्हणतात, तुम्ही दाढच म्हणतात. दिवसभर दाढ काढून केलेला. तुमच्याकडे तुला तर म्हणत असतो, आमच्याकडे दाढ काढून ही दाढ.